दमदार विजय झाला आहे भारताचा या पहिल्या मॅचमध्ये T20 या वर्ल्ड कपच्या. पण ज्या प्रकारे USAने परफॉर्मन्स दिला आहे, ज्या प्रकारे पूर्ण बॅटिंग लाईनअप एक्सपोज केली इंडियाची, इंडियासाठी हे वॉर्निंग साईन आहेत आणि ज्या अप्रोचने इंडिया बॅटिंग करते त्याच्यावर नक्कीच प्रश्नचिन्ह उठतात. दमदार विजय झाला भारताचा या पहिल्या मॅचमध्ये T20 या वर्ल्ड कपच्या. पण ज्या प्रकारे परफॉर्मन्स केला USAने ॲप्रिशिएट करावं लागेल मित्रांनो. एकदम जबरदस्त बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, एकदम जबरदस्त त्यांनी बॉलिंगमध्ये तर फक्त 161 रनावर थांबवले इंडियाला. इंडियासारखी बलाढ्य टीमला खूप अवघड असतं मित्रांनो. एवढी मोठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप घेऊन येते, पण अप्रोच जो इंडियाचा होता तुम्ही बघितला असेल तर टॉस USA जिंकली होती, त्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सगळेजण म्हणत होते 300 पार, 300 अलर्ट, सगळे प्रिव्ह्यू शोज सगळीकडे तेच चालू आहे मित्रांनो. ते डेली मॅचमध्ये चाललं आहे. जास्त हाईप करायचा प्रयत्न आहे, पण फक्त तिथं रोहित शर्मा ग्राउंडवर होता, त्यांनीच ओळखली मित्रांनो पिचसुद्धा तो ओळखताना तो एकच म्हणला की ह्या पिच जास्त करून मुंबईची तशी वानखेडे स्टेडियमवर नसती, पण यावेळेस जरा पिचमध्ये ना बॉलिंगला मदत आहे. फक्त रोहित शर्माने ते ओळखलं मित्रांनो. आणि नंतर तुम्हाला माहीत असेल जे प्रिव्ह्यू शोजमध्ये सुद्धा आलते, पार्थिव पटेल असेल, युजवेंद्र चहल असेल, पिच बघायला आलते, त्यांनीसुद्धा पिच बघितली. पण त्यांच्या मते जास्त रन होणार होते, 200, 250, 300 अलर्ट. हे खूप हाईप झालेली मित्रांनो, खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. टीमसुद्धा त्याच प्रकारे बॅटिंग अप्रोच जर बघितला तुम्ही त्याच प्रकारे होता. हा जो अप्रोच आहे मित्रांनो तोच फॉलो केलेला आहे इंग्लंड क्रिकेट बोर्डनी. तुम्हाला बघितलं असेल 2023 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा खूप स्ट्रगल करताना दिसली इंग्लंड, फक्त त्याच अप्रोचमध्ये की प्रत्येक बॅट्समन येतोय मारायला बघतोय, कोण पिच बघत नाही, कंडिशन्स बघत नाही. पिचमध्ये थोडी मदत भेटते की 5 बॉल खेळावा, 6 बॉल खेळावा. जर इंडियाची बॅटिंग बघितली असेल, अभिषेक शर्मा ठीक आहे, प्रत्येक मॅचमध्ये तो तसाच खेळणार आहे. कोणत्या मॅचमध्ये 100 बी करणार तेव्हा आपण टाळ्या वाजवणार. पण अशा बी मॅचेस असेल की 0 आउट होईल, त्यावेळेस आपण क्रिटिसाइज करून जमणार नाही मित्रांनो. बट कसं आहे, बाकीचे जे प्लेयर्स होते 2-3 विकेट गेले. जसं तुम्ही बघितलं असेल शिवम दुबे होता, पहिल्या बॉलला 6 मारायला बघत होता शिवम दुबे. जर तो बॉल जर फास्ट आला असताना बॅटीवर त्यांनी सरळ बाहेर मारला असता, गरज नव्हती. वरी 4 आऊट झाले, 46 रनावर 4 आऊट झाले. त्यानंतर 5 बॉल खेळून काढा तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये 200-250 रन करायची गरज नाही आहे. USAची टीम होती, थोडी बॅटिंगमध्ये वीक आहे मी म्हणतो, बॉलिंगला कंपेअर केली त्यांच्या तर. बट त्यावेळेससुद्धा तुम्ही 250 करायला बघताय, 300 करायला बघताय. तुम्ही पिचला रिस्पेक्ट बिलकुल दिलेलं नाही कोणत्याच बॅट्समॅनने. फक्त तिथं सूर्यकुमार यादव होता मित्रांनो, कॅप्टनशिप इनिंग केली. जे काम विराट कोहली क्लच नॉक खेळतो, विराट कोहली असेल, महेंद्रसिंग धोनी असेल, जेव्हा टीम खाली लागलेली असते त्यावेळेस हे प्लेअर उभा राहतात, आणि तेच काम आज सूर्यकुमार यादवने केलं मित्रांनो. तर त्याच्यामुळे तर कमीत कमी आपण 161 रनापर्यंत गेलो. 84 रन केले सूर्यकुमार यादवने 49 बॉलमध्ये. एकदम जबरदस्त बॅटिंग केली. ईशान किशनने सुद्धा चांगली स्टार्ट दिली, बट त्यानंतर जास्त कोण तिलक वर्मा सोडून जास्त कोण खेळताना दिसलं नाही. ब्रेनलेस अप्रोच होता. शिवम दुबे असेल, रिंकू सिंग असेल किंवा हार्दिक पांड्या असेल, थोडा टाईम घालवा. एवढे एक्सपिरियन्स प्लेअर आहेत तुम्ही, आता खूप T20 खेळलेले आहेत, बट थोडंसुद्धा मॅच्युरिटी दाखवली नाही त्या ठिकाणी. 161 रन झाले. काय बॉलिंग केली USAने सुद्धा त्याच्यामध्ये. सौरभ नेत्रवलकर थोडा महाग गेला, फक्त 65 रन्स दिले. पण बाकीचे जे बॉलर होते, अली खान लक्षात ठेवा मित्रांनो, लास्ट फेजमध्ये इंजर्ड झाला. त्याला 2च ओव्हर टाकता आला, 13 रन दिलेले, 2 विकेट घेतलेले. पण लास्टमध्ये त्याला बॉलिंग करता आली नाही. USA फक्त 29 रनांनी मॅच हारली. आणि जर लास्ट ओव्हरमध्ये जर अली खान असता बॉलिंगला तर 21 रन झाले पण असते. सूर्यकुमार यादव तिथं सेट होता, बट अली खान जबरदस्त बॉलिंग करत होता, कदाचित आऊटसुद्धा केला असतं. काय सांगता येत नाही कसं होणार होती ही मॅच. सूर्यकुमार यादवमुळे तर स्कोअर 161पर्यंत गेला. पण बाकीचे जे बॉलर असतील, हरप्रीत सिंग असेल, मोहसिन असेल, सगळ्यांनी जबरदस्त बॉलिंग केली. फक्त 4च्या इकॉनॉमीने, मोहसिनने तर फक्त 4च्या इकॉनॉमीने बॉलिंग केली इंडियाच्या विरुद्ध. आणि एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस बॉल थोडासा स्पिन होतो ना, इंडिया तिथं हत्यार टाकून देते, माहिती आहे का मित्रांनो, सगळे शस्त्र टाकून देते. ज्यावेळेस थोडंसं जरी बॉल स्पिन व्हायला लागतो ना, सगळे बॅट्समॅन फसतात त्याच्यामध्ये. कारण का हे कशामुळे झालेले, कारण ज्यावेळेस आता काय झाले, इंडियनचे जे पिचेस आहेत स्पिन फ्रेंडली राहिलेले नाही आहेत, त्यांना प्रॅक्टिसच नाही. त्याच्यामुळेच बाहेरचे जे टीम येतात ते येतात स्पिनची तयारी करून, चांगले स्पिनर्स घेऊन. आणि ज्यावेळेस यांच्याकडे येतात स्पिनर, नाही होतं यांना, खेळताच येत नाही. थोडा बॉल स्पिन व्हायला लागला की खूप अवघड होतं आहे. तर 161 रनापर्यंत कॅप्टनशिप इनिंग खेळली सूर्यकुमार यादवने, त्याच्यामुळे गेली तिथपर्यंत मॅच. पण ज्यावेळेस बॉलिंगला आली त्यावेळेस जबरदस्त इंडिया जिंकणारच होती ही मॅच, कारण USA बरोबर मॅच होती. त्यांची बॅटिंगमध्ये तेवढा दम नाही मी म्हणतो, पण तरीसुद्धा ना 14 रनावर 3 आऊट झाले होते मित्रांनो. स्टार्टिंगला त्यांचा मोनार्क पटेल, त्याच्यामध्ये कॅप्टनसुद्धा अवेलेबल, त्यातसुद्धा आऊट झाला होता तो. 14 रनावर 3 विकेट होते. पण त्याच्यानंतरसुद्धा मॅच 131 रनापर्यंत घेऊन गेलेत. फक्त 131 का 132 रन केलेत, फक्त 29 रनांनी मॅच हारलेली आहे. जबरदस्त बॅटिंग केली. तर मिलिंद असेल,
जबरदस्त बॅटिंग करत होते. जो मिडल ऑर्डर होता चांगली बॅटिंग केली त्यांनी, मॅच सांभाळून घेतली, कसेबसे एंडपर्यंत घेऊन गेले. तर तेच काम एक मॅच्युरिटी दाखवली USA टीमनी. ठीक आहे, तिथे बरेपैकी प्लेयर आहेत ते इंडिया बॉर्न आहेत. तुम्ही बघित असेल मोनार्क पटेल असेल, नेत्रवलकर असेल, सगळे इंडियाचेच प्लेयर इंडियामधून खेळलेले आहेत. USA जाऊन आता रिप्रेझेंट करतात आहेत. बट मला वाटलं त्यांनी जास्त मॅच्युरिटी दाखवली आपल्यापेक्षा या मॅचमध्ये. फक्त आपली बॉलिंग जबरदस्त होती. हर्षदीप सिंग अनडाऊटली जबरदस्त बॉलिंग करत होता. मोहम्मद सिराज असेल, सगळ्यांनीच जबरदस्त बॉलिंग केली मित्रांनो. पण मला वाटतं की इंडियाची थोडीशी बॅटिंग अप्रोच चेंज व्हायला पाहिजे. मारून केला तुम्ही, ठीक आहे, 2-3 विकेट पडले, त्यानंतर तरी सावध व्हा. पिचमध्ये काय आहे काय नाही, आपल्याला विनिंग टोटलपर्यंत जायची गरज आहे. आज USA म्हणून तुम्ही जिंकताय, पण जर उद्या टॉप 8मध्ये गेले, त्याच्यानंतर जर टीमा तुम्हाला चांगल्या भेटणार आहेत, चान्सेस देणार नाहीत. अफगाणिस्तान असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, श्रीलंका, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, हे तुम्हाला चान्स देणार नाहीत. 161 रन असतील, तुम्ही जर तिथे एका जरी डिपार्टमेंटमध्ये मागं पडताय मित्रांनो, तर ह्या मोठ्या टीमा तुम्हाला चान्स देणार नाहीत. हा वर्ल्ड कप आहे, हे काय बायलॅटरल सिरीज नाही. तुम्ही 250-300 आणि ज्या प्रकारे हे प्रिव्ह्यू शोज होतात आहेत ना, प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला सांगतो, सगळे म्हणतात 250-300 250-300. ठीक आहे, ही बायलॅटरल सिरीज नाही आहे, वर्ल्ड कप आहे, प्रेशर असतो खूप. सगळ्या टीमा तेवढ्याच चांगल्या आहेत, तेवढ्याच तयारी करून आलेल्या असतात आणि इंडियाच्या विरुद्ध तर स्पेशली तयार करून येणार आहेत, कारण सगळ्यात टॉपची टीम आहे. तर इंडियाने पण तसंच खेळलं पाहिजे. मला वाटतं जास्त कॉन्फिडन्स असलेला चांगला आहे मित्रांनो, बट ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे. तर दमदार विजय झाला आहे भारताचा. अनडाऊटली जिंकणार होती इंडिया, पण मला वाटतं थोडंसं पेशन्स, थोडीशी मॅच्युरिटी दाखवायची सुद्धा गरज आहे. ज्या प्रकारे USAने परफॉर्मन्स केला आहे, रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी, एकदम जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे. तर आता हे पण लक्षात ठेवा मित्रांनो, 10 फेब्रुवारीला मॅच आहे USA आणि पाकिस्तानची. तर मला वाटतं जर ह्या मॅचमध्ये जर पाकिस्तान जिंकली ना, तर ती अपसेट असेल. ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतं USA, डेफिनेटली तर मी म्हणतो फेवरेट्स म्हणून USA असणार आहे. जबरदस्त बॅटिंग आहे मित्रांनो, बॉलिंगसुद्धा जबरदस्त आहे. तर मला वाटतं या मॅचमध्ये नक्कीच पाकिस्तानला तयारी करावा लागणार आहे मित्रांनो, कारण USAला हलक्यामध्ये घेण्याची चूक नाही करावा. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू आपण आपल्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.